नागपुरात भाजप उमेदवार राजीव पोद्दार हे विजयी झाले। काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा त्यांनी पराभव केलेला आहे। विधान परिषदेच्या 11 जागांपैकी निकाल हाती आलेला आहे। आहेत भाजपचे विजयी उमेदवार डॉक्टर राजीव पोद्दार। सर, विजयाचा विश्वास तर होताच, 650चा अंदाज तुमचा होता, विश्वासही होता, त्याच्याहून अधिक मतं प्राप्त झाली आहेत तुम्हाला? अपेक्षेपेक्षा निश्चितपणे जास्त मतं ही मला मिळालेली आहे आणि या सगळ्या नगरसेवकांनी ज्यांनी मला मतदान केलं त्या सगळ्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही चांगलं काम करू असा विश्वास देखील या प्रसंगी मी व्यक्त करतो। काँग्रेसकडे स्वतःची 169 मतं होती, 200च्या वर महाविकास आघाडीची होती, मात्र त्याही पेक्षा कमी मतदान त्यांना मिळालेलं, 80हून मतदार फुटलेले आहेत। अतिशय दारुण पराभव या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा झालाय आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे यांनी म्हटलं होतं की भाजपाचं शटर आम्ही पाडू। आज काँग्रेसचं शटर नागपूर शहरामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये पाडण्याचं काम या निवडणुकीच्या निमित्ताने नगरसेवकांनी केलेलं आहे। गेल्या 35 वर्षाहून तुमचा सामाजिक जीवनाशी संबंध राहिलेला आहे, भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून तुम्ही कार्य केलेले, आता एक विधान परिषद सदस्य म्हणून तुमची चॅलेंजेस काय राहतील आणि भविष्यातील योजना काय आहेत नागपूर मतदारसंघासाठी? निश्चितपणे माझ्याकडून जनतेच्या कार्यकर्त्यांच्या खूप अपेक्षा राहणार आहे आणि या अपेक्षांवर खरं उतरण्यासाठी मला मेहनत करावी लागेल, काम जास्त करावं लागेल, प्रवास करावा लागेल, मुंबईला जावं लागेल, विकासाच्या योजना मंजूर करून आणाव्या लागतील आणि जे सहकार्य माझ्या माध्यमातून होऊ शकतं ते सर्व सहकार्य करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मी निश्चितपणे करेल। शेवटचा प्रश्न, काँग्रेसची मतं का फुटली किंवा महाविकास आघाडीची मतं का फुटली, काय वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडीची मतं यासाठी फुटली की त्यांना माहित होतं की अतुल लोंढे निवडून येऊ शकत नाही, आपलं मत वाया घालवण्यात काही अर्थ नाही। जो निवडून येऊ शकतो आणि जो भविष्यामध्ये आपल्याला मदत करू शकतो त्यालाच मतदान केलं पाहिजे आणि म्हणून विकासाला केलेलं हे मतदान आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांवर, काँग्रेसच्या नगरसेवकांचा अजिबात विश्वास राहिलेला नाही। त्यांचं नेतृत्व हे त्या ठिकाणी अतिशय कमकुवत झालेलं आहे। काँग्रेस आता डुबतं जहाज आहे आणि त्यामुळे नगरसेवकांचा सुद्धा विश्वास काँग्रेसवर राहिलेला नाही, त्यांच्या स्वतःच्या काँग्रेसच्या नगरसेवकांचा विश्वास सुद्धा काँग्रेसवर राहिला नाही, त्यांच्या नेत्यांवर राहिला नाही। अशा प्रकारचा दारुण पराभव काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये झालेला आहे। खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।